हे गुंड्या वरला खाऊया आपण. बस सावकाश बस. आई काय आलं? बाबा इथे काहीतरी टोचतंय. टोचतंय? एक मिनिट. मला माफ कर भावना. मला माहिती आहे की तू आता तो पेन ड्राईव्ह शोधत असशील, पण मला खरंच माफ कर. मी तुझ्यापासून आणि आनंदीपासून दूर नाही जाऊ शकत. बस. आता एक घास आईचा, एक घास बाबांचा करूया. नको, ते खूप बोरिंग आहे. पण काहीतरी इंटरेस्टिंग करूया. इंटरेस्टिंग काय? तू मला स्टोरी सांग. स्टोरी? हा, कुठली स्टोरी आहे? काय शोधलं? माझ्या फेवरेट बुक मधली. फेवरेट बुक? कुठे फेवरेट बुक? आपली दाखवते. ती गेली आहे ही वाली. बर, ठीक. तर खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक छोटीशी गोड मुलगी होती. तिचं नाव होतं चिंगी. आपल्या आई बाबांसोबत आपल्या महालात राहायची. तिचं तिच्या आई बाबांवर खूप प्रेम होतं. तिला प्रत्येक गोष्ट एकत्र सेलिब्रेट करायचं. आणि मग एक दिवस त्यांच्या कुटुंबावर आहे ना, म्हणजेच त्यांच्या फॅमिलीवरती खूप मोठं संकट आलं. एक राक्षस चिंगीला कोंडून ठेवतो. पण तिची आई त्या राक्षसाशी आणि त्याच्या माणसांशी फुल फायटिंग करते. आणि बाबा चिंगीला शोधायला दूर दूर जातो. आणि चिंगी बिचारी एकटी पडते. बाबा बाबा काय झालं? चिंगीचा बाबा तिच्यापासून दूर गेला म्हणून तू रडतोयस का? पण अरे असं नाही होत. बाबा कायम परत मुलीकडे येतो. आता माझंच एक्झाम्पल बघ ना. माझा त्या बाबा गेला तरी त्यांनी तुला माझ्याकडे बाबा म्हणून पाठवलं. कसं आहे ना गुंड्या, काही जे बाबा असतात त्यांना चिंकीच्या बाबांसारखं
चिंकीच्या बाबांसारखा लांब जावं लागतं. हो, पण चिंगीचा बाबा नंतर भेटतो ना तिला. तू फुल स्टोरी वाचायच्या आधीच का रडतोयस? प्रत्येक स्टोरीमध्ये शेवटी त्यांचे आई बाबा मुलांना भेटतात, मग ती हॅप्पी फॅमिली होते. थांब. आणि मग सगळे राक्षस खाली पडतात. मग आई चिंगीला मिठी मारते आणि बाबा त्यांना शोधत त्यांच्याकडे येतो. सॉरी. सॉरी? तू सॉरी का म्हणतोयस मला? तू गोष्ट कम्प्लीट नाही वाचली म्हणून का? मुंड्या, मी तुला कधीच सोडून नाही जाणार. आता अजिबात सॅड व्हायचं नाही. देव बाप्पाने माझं सगळं ऐकलंय, त्यामुळे तो आता एकदम हॅपी हो. होशील ना? कायम स्माइल करशील ना? प्रॉमिस? प्रॉमिस कर, तू कायम माझा बेस्ट बाबा असशील, माझे लाड करशील, मला कधीच सोडून जाणार नाही आणि हॅपी हॅपी राहशील. कर ना प्रॉमिस. प्रॉमिस करतो. आणि तू माझा सुपर बाबा आहेस. तू सॅड होण्यापेक्षा त्या क्रिमिनलला कोर्टासमोर आणशील ना? प्रॉमिस. आणेन मी.